नमस्कार. अंगणवाडी सेविकांच्या या प्रशिक्षणात सर्व अंगणवाडी ताईंचं स्वागत. या घटकामध्ये ज्या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो आपल्या बालपणीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी आपण डोळे बंद करून आपल्या बालपणात जाऊया. बालपणातले ते दिवस आठवूया. करा बरं डोळे बंद. अगदी पहिलीत दुसरीत असताना आणि जमलं तर अजून थोडं मागे जाऊया. अगदी 5-6 वर्षाचे असताना आपण कोणत्या क्रियेत रमलेले असायचो आठवा बरं. आता डोळे उघडा आणि बघा बरं तुम्हाला काय आठवलं. अगदी बरोबर, खेळ. खेळ हा आपल्या बालपणीचा एकमेव उद्योग होता ज्यात आपण सतत व्यस्त असायचो. तर चला समजून घेऊ. घटक 1 खेळ. या घटकात आपण समजून घेणार आहोत खेळ म्हणजे काय, खेळाचे स्वरूप आणि बालविकासाचे टप्पे आणि खेळाच्या पायऱ्या. खेळ म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं, करा बरं नमूद. चला आता बघू खेळ म्हणजे काय. खेळ ही बालपणातील अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. जसं मोठी माणसं आपली कामं करत असतात तितक्याच नैसर्गिकपणे मुलं खेळत असतात. मुलांचा खेळ उत्स्फूर्तपणे घडत असतो आणि त्यातून त्यांना आनंद मिळत असतो. खेळातून मुलांची करमणूक तर होतेच, पण त्याचबरोबर एक सकारात्मक व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. सोबत्यांबरोबर खेळण्यांची देवाणघेवाण करणे, एकमेकांना मदत करणे, एकमेकांची काळजी घेणे या कृती मुले खेळता खेळता करत असतात आणि त्यातून मिळणारा आनंद समाधान हे प्रत्येक मुलाला वैयक्तिकरित्या स्वतःच्या आतून मिळतं. साधारणपणे पालकांच्या मते खेळ खेळणे म्हणजे महागडी खेळणी मुलांना देणे असं काहीसं असतं. पण ते खरंच तसं असतं का, तर बिलकुल नाही. खेळणे हे नेहमी उत्स्फूर्त असते आणि मुले कशाशीही खेळू शकतात. इथे कोणतीही निर्मिती अपेक्षित नसते. खेळात नेहमीच लवचिकता असते. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं की मूल एक खेळ खेळता खेळता दुसरा खेळ कधी सुरू करता आपल्याला कळतही नाही. आता चेंडूशी खेळत असतील तर मध्येच त्यांना मातीशी खेळावेसे वाटते. हे खेळ जरी काल्पनिक असले तरी वास्तविक असल्यासारखे केले जातात. तुम्ही पाहिलं असेलच, भूम 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 करून गाडी चालवताना मुलांना, दोन्ही हातांचे पंख करून पक्ष्यासारखं उडताना. अशी उदाहरणं आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. खेळांमध्ये मुलांचा सक्रिय सहभाग असतो. काय खेळायचं, कसं खेळायचं याचं नियोजन ते स्वतः करतात, बदल सुचवतात. खेळताना मुलांच्या सतत हालचाली होत असतात. या शारीरिक हालचाली होत असताना त्यांच्या बौद्धिक प्रक्रियाही त्याच वेगाने चालू असतात. खेळाची ही पूर्ण क्रिया त्यांच्यासाठी आनंददायी असते. तर चला समजून घेऊ सर्वांगीण विकासातील खेळाचे महत्त्व. शारीरिक विकास. मुलांचे स्नायू आणि ज्ञानेंद्रिय विकसित होतात. मूल पकडणे, सरपटणे, धावणे, चढणे, उडी मारणे, संतुलन राखणे शिकते. या क्रियांमुळे स्थूल स्नायू कौशल्य विकसित होतात. मुलं वस्तू, खेळणी धरतात, आपटतात, दाबतात, बोटांच्या चिमटीत पकडतात, अशा विविध पद्धतीने हाताळतात तेव्हा सूक्ष्म स्नायू कौशल्य विकसित होतात. मूल जेव्हा खुळखुळा, चेंडू आणि इतर खेळणी व वस्तू हाताळतात तेव्हा त्यांच्या स्पर्श, श्रवण, दृष्टी, गंध, चव या संवेदी क्षमतांचा विकास होत असतो. बोधात्मक विकास. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते ती खेळामुळेच. खेळताना मुले विचारांच्या उच्च पातळीवर जाण्यास सक्षम होतात. प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ फ्रेडरिक फ्रोबेल यांच्या मते खेळ खेळणे म्हणजे संशोधनाचे सर्वोच्च स्वरूप आहे. मुलं खेळातून वस्तूंचे आकार, आकारमान, रंग, पोत, संख्या आणि नावे यांच्यातील फरक शिकतात. जसे ठोकळ्यांशी खेळताना त्यांचा रंग, आकार समजून घेतात. मुलं विशेष नातेसंबंध समजून घेणे, अमूर्त विचार करणे आणि समस्या सोडवण्याच्या उपक्रमांमध्ये समरस होतात. जसे की विविध आकृतिबंध तयार करणे, एखाद्या चित्राचे, वस्तूचे हरवलेले भाग शोधणे, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू मोठ्यापासून छोट्यापर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत लावणे, मातीत पाणी टाकून गोळा बनवणं, त्याच्या वस्तू बनवणं इत्यादी खेळ मुलांना वास्तविक आणि काल्पनिक यातील फरक समजायला मदत करतात. प्रौढांची भूमिका शिकण्याचा खेळ हा एकदम उत्कृष्ट मार्ग आहे. जसे झाडू घेऊन गाडी गाडी खेळणं,
घर घर खेळताना आईचा अभिनय करणं इत्यादी. मुलांची स्मरणशक्ती तसंच अवधान क्षमता, एकाग्रता वाढते. मुलांच्या आवडीची वस्तू मिळाली की मुलं तासनतास त्याच्याशी खेळत राहतात. मुले खेळताना इतरांशी संवाद साधतात, तेव्हा भाषेचा विकास होतो. आता आपण सर्जनशील विकास बघूया. खेळताना मुलं वेगवेगळ्या पद्धतीने वस्तूंना हाताळतात, त्यातून ते नवनवीन शोध लावत असतात. खेळामुळे प्रत्येक मुलाचा इतरांपेक्षा वेगळा असा स्वतःचा दृष्टिकोन आणि सर्जनशील अभिव्यक्तीची त्यांची स्वतःची वैयक्तिक पद्धत विकसित होते. जसे काही मुले चित्रातून स्वतःला व्यक्त करतात, काहींना बोलून व्यक्त होणं आवडतं, तर काही मुलांना नाचण्यातून आणि गाण्यातून व्यक्त होणं आवडतं. चिकणमातीपासून विविध आकार बनवणे, कागदाचे छोटे तुकडे करणे, ठसे काम करणे, चिकटकाम, रंगकाम अशा उपक्रमांतून मुलांना त्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देता येतं, भावना व्यक्त करता येतात. आता आपण उपचारात्मक महत्त्व बघूया. मुलांनाही ताण येतो. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं ना मुलांना काही वाटतच नाही, पण तसं नसतं. मुलांनाही ताण येतो, त्यांनाही भावना असतात. खेळण्याची क्रिया त्यांना आनंदी ठेवते. खेळामुळे ताणतणाव दूर होतो. जसे की मूल घरातून शाळेत येताना आई बाबा कोणी रागवले असले ना की शाळेत गेल्यावर आपल्या मित्रांबरोबर खेळता खेळता ते सर्व विसरून जातं, खेळात दंग होऊन जातं. खेळातून मुलं त्यांची भावना व्यक्त करतात. जसे की घर घर खेळताना बाहुलीशी गप्पा मारतात. विविध वस्तू हाताळायला दिल्यास त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. विशेष करून तीक्ष्ण वस्तू जसे की कात्री, सुई, चाकू, ह्या अशा गोष्टी वापरताना काही संभाव्य धोके असतात. अशा वस्तूंना मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली मुलांना न घाबरता वापरायला दिले पाहिजे. त्यामुळे भीतीची भावना नाहीशी होऊन वस्तू वापरताना स्वतःला व इतरांनाही इजा न पोहोचवता जबाबदारीने वागण्याची भावना विकसित होते. संगीत तर मुलांना उपचारात्मक असतंच. गाणी आणि लयबद्ध हालचालींमुळे मुले शांत होतात, आनंदी होतात आणि आनंदी मुले शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. मुले आजूबाजूला असलेल्या मोठ्या व्यक्तींचे निरीक्षण करतात, त्यातून ते सांस्कृतिक सामाजिक मूल्ये शिकत असतात. त्यांचे अनुकरण ते खेळात करतात. बऱ्याच वेळेला असं बघायला मिळालंय, गणपतीचे दिवस सुरू झाले की मुलं सुद्धा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं त्यांचं शाळेत चाललेलंच असतं. नाट्यमय खेळाद्वारे मुले हळूहळू एकमेकांच्या गरजा लक्षात घेण्यास शिकतात आणि भिन्न मूल्ये आणि दृष्टिकोनांची प्रशंसा करतात. म्हणजे कसं माहिती आहे का, की खेळताना त्यांना आपण काय खेळतोय आणि आपल्या मित्राला काय हवं, मैत्रिणीला काय हवं, मग आपण ते वाटून कसं घ्यायचं, ह्या गोष्टी ते खेळता खेळता शिकतात. मुलं त्यांच्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेतात. जसे आपण ज्या गटात खेळत आहोत त्या गटाचे नियम पाळले पाहिजेत आणि तसं नाही केलं तर आपल्याला बाहेर काढलं जाऊ शकतं. खेळणी नीट वापरली पाहिजेत, नाहीतर पुन्हा नवीन खेळणं मिळणार नाही. खेळामुळे संवेदना, सहानुभूती, सहभागित्व म्हणजे काय तर शेअरिंग या भावना विकसित होतात. जसे आपला मित्र पडला आणि त्याला इजा झाली की रडायला येणं, त्याला उपचार करावासा वाटणं, सांघिक खेळात आपल्या मैत्रिणीला अनुमोदन देऊन तिचा उत्साह वाढवणं वगैरे. आतापर्यंत आपण पाहिलं मुलांमध्ये खेळणं हे नैसर्गिकरित्या आणि सहजतेने होणारी क्रिया आहे. आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांना पाहिलं की तुमच्या लक्षात येईल मुलांचा विकास जसा होत असतो ना त्याप्रमाणे त्यांचे खेळाचे प्रकार बदलतात. जसं की 2 ते 3 वयोगटातील मुलं, त्यांना पाण्यात, वाळूत, चिखलात खेळायला खूप आवडतं. 3 ते 6 वयोगटातील मुलं आपल्या आजूबाजूचं जग खेळातूनच समजून घेत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्या विकास टप्प्यावर त्यांना जमणारे खेळ व खेळण्यांचा वापर करून विविध संकल्पना समजावून घेण्यास मदत करणे हे अपेक्षित आहे. आपण मुलांना खेळताना नेहमीच बघतो. काय दिसतं आपल्याला? तर खेळताना मुले त्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा कळत नकळत वापर करत असतात आणि वस्तू हाताळताना त्या वस्तूचा स्पर्श, गंध आणि कधीकधी चव याद्वारे मेंदूत त्या वस्तूबद्दल माहिती पक्की करत असतात. आपण अजून सोपं करून समजून घेऊ. वयानुसार मुलांच्या खेळाच्या पायऱ्या आहेत. जसे जन्म ते 3 महिन्यांचे मूल हातपाय हलवते, हातपाय तोंडात घालते, त्याची नजर स्थिर होत असते, आवाज ओळखायला लागलेला असतो. त्यानुसार आवाजाच्या दिशेने पण बघायला लागतात. त्याला दाखवल्या जाणाऱ्या वस्तूंकडे ते बघत असते. ही पहिली पायरी झाली. 3 ते 2 वर्षे या वयोगटातील मुलं प्रतिसाद द्यायला लागतात. पालथे पडणे, हळूहळू रांगायला लागणे, पाण्यात हात मारून खेळणे, उभा राहण्याचा प्रयत्न करणे,
चालायला लागणं, पायऱ्या चढायला शिकणं. कुणाशीही संभाषण केलं जात नाही याच्यात, पण खेळण्यांशी खेळते. आजूबाजूला असलेल्या वस्तू खेचणं, त्यांना तोंडात घालणं, अशा कृतीतून आजूबाजूच्या परिसराची माहिती करून घेत असते. ही झाली दुसरी पायरी. 2 ते 3 वर्षे वयाची मुलं 3 पायाची सायकल चालवायला लागते. एका पायावर उभं राहून तोल सांभाळायला प्रयत्न करते. पायऱ्या सहज चढू लागते. दोन्ही पाय उचलून उडी मारते. मोठा चेंडू दोन्ही हातात पकडते. बाहुल्यांशी बोलते, खेळते. ठोकळे एकावर एक रचते. इतर मुलांबरोबर खेळते. पण आजूबाजूला सारख्या वयाची मुलं असली तरी एकटेच खेळते. मुलं एकमेकांच्या बाजूला बसून खेळू शकतात, पण दरवेळेस इतरांना आपल्यासोबत खेळून देतीलच असे नाही. पण दुसऱ्यांचे अनुकरण मात्र करतात. या पायरीला समांतर खेळ असं म्हटलं जातं. 3 ते 4 वर्षे वयोगटातील मुलं सहज धावू शकतात. चेंडूच्या मागे धावून चेंडू पकडणे, झोपाळ्यावर बसणे, उंच ठिकाणी चढणे, उंचावरून घसरत खाली येणे या कृतीमध्ये आनंद घेऊ लागतात. मुलं इतरांबरोबर खेळतात, पण त्यात समन्वय होईलच असं नाही. म्हणजे काय तर ते एकमेकांशी बोलतात, एकमेकांना खेळणी देतात, पण तरीही ते स्वतंत्र खेळत असतात. गटात खेळणे, गटाचे नियम पाळणे हे इथे होईलच असं नाही. 4 ते 6 वर्षांच्या मुलांचे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण आलेले असते. समवयस्कांबरोबर खेळणे आवडते. सारख्या आवडी असलेल्या मुलांचा गट तयार होतो. कुणी एक नेता बनतो आणि इतर त्याच्यासह खेळतात. तुमच्या वर्गामध्ये या वयोगटातील मुले असतील, बरोबर ना? तर आठवा बरं ते काय खेळतात. मी थांबते जरा. आता तुम्हाला साधारणपणे ते अशी पकडापकडी, घर-घर खेळताना दिसत असतील. एकत्र येऊन खेळणी खेळणे, चेंडू एकमेकांकडे टाकणे असे खेळ या वयातली मुलं खेळतात. या मुलांना गटात खेळायला आवडतं आणि गटाने ठरवलेले नियमही ते पाळतात. ही झाली सहकार्यात्मक खेळाची पायरी. अशा प्रकारे या घटकात खेळ म्हणजे करमणूक नसून मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असलेली एक घटक आहे. या विकासाच्या टप्प्यांचा आणि खेळाच्या पायऱ्यांचा मेळ बालकांच्या शिकण्याच्या क्रियेत बसवला गेला तर मूल आनंदाने शिकते होईल. खेळाच्या काही पद्धती घटक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी संपर्क सत्रात खेळाच्या पायऱ्यांनुसार कोणते खेळ आपण आपल्या वर्गात संकल्पना समजावण्यासाठी वापरू शकतो याची एक यादी करूया. धन्यवाद.